अजय? पिंट्या, स्वानंदी विचारत होती की नोकरी करू का म्हणून. हो, मलाही सांगितलं त्यांनी. हो, मी म्हणजे बोलले तिला की तुला जे योग्य वाटेल ते कर. खरंच सांगितलं. अरे मी तिला असंही म्हटलं की तू पिंट्याशी बोल आणि त्याला विचार की त्याचं मत काय आहे ते. माझ्याशी कशाला बोलायचं? त्यांना वाटलं तर करू दे नोकरी. अरे तू नवरा आहेस तिचा. हे बघ अजय, त्यांना नोकरी करायची असेल तर त्यांना करू दे, त्यांना करायची नसेल तर नको करू दे. मला त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाहीये. त्यांना म्हणा तुम्हाला जे हवं ते करा. हो अरे मी तेच म्हणाले तिला. हा बस, मग झाला, विषय संपला. चल ठेवू फोन अजय, काम चालू आहे. बाय बाय. नंदू, हा बोल नंदू. कुठे आहात? मी अगं आत्ताच बाहेर पडलोय. मला भेटता का तुम्ही? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. एक काम करा ना, लाईव्ह लोकेशन पाठवा तुमचं, मी येते. का ग, काय झालंय? मी भेटून सांगते ना बाबा. बरं बरं चालेल, मी पाठवतो तुला लगेच लोकेशन. यांना प्रोफाईल पाठवू का? त्यांना नको. आय सेंड यू सम लिस्ट. ओके ओके ओके. आणि माझा रेफरन्स दे. ओके. आदिरा, अरे तू इथे कशी काय? तुला खूप मिस करत होते मी, म्हणून भेटायला आले. रिअली? हो. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. सासू अधीराची. हो हो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? हो, मी एकदम छान आहे. म्हणजे चप्पल जरा बाहेर काढली तर बरं होईल. काय झालं, आत्ताच सगळं स्वच्छ केलेलं आहे ना, आणि अनहायजेनिक वगैरे होतं घरामध्ये, बाहेरचे किटाणू वगैरे येतात ना, आणि अधीराला पण आवडत नाही म्हणून. ओके ओके, काढते काढते. या या, बस 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 बस. बरं, चहा घेणार ना? हो चालेल ना. हा, पण स्किम मिल्क आणि ब्राऊन शुगर 1 क्यूब. तसं काही नसतं आमच्याकडे. पांढऱ्या साखरेचा चहा मिळेल, घ्याल का? आणि आपलं साधं डेअरीतलं दूध. ओ माय गॉड, काय सांगता काकू? म्हणजे आमच्या अधीराला चालतंय सगळं? सॉरी, ती ब्राऊन शुगर शिवाय काही घेत नाही ना, म्हणून विचारलं. नाही नाही, आता तसं काही नाहीये. आय एम फाईन विथ एव्हरीथिंग. या बरं बरं ठीक आहे, पण अगं तूच म्हणायचीस ना की साखर म्हणजे विष आहे. स्पेसिफिकली म्हणायचीस पांढरं विष आहे असं. नाही, मी आता शुगर सोडायचाच विचार करते. ओके, शुगर लेस. ओके चल, रागवू नकोस आता. बरं, जरा रूम फ्रेशनर मारतेस? म्हणजे तो बंद खोली असल्यावर कसा कुबट वास येतो तसा वास येतोय त्यामुळे. खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या आहेत, तुम्हाला कुबट वास कुठून येतोय? बरं ठीक आहे, म्हणजे मला सवय नाहीये ना, म्हणून मलाच येत असेल. एनिवे, वॉशरूम कुठे आहे? दॅट वे. सुश, जरा प्लीज घेऊन जाशील? सावकाशा, हळू कसरायची वगैरे. बरं, मी तुझ्या बहिणीसाठी छानपैकी छक्काच चहा करून आणते. बघ तिला सांभाळ. आले. थँक्यू. ओ माय गॉड, काय झालं? अधीरा किती छोटं वॉशरूम आहे ते. थोडं अनक्लीन पण आहे. म्हणजे बाईने नीट साफ केलं नाहीये का? आम्हीच क्लीन करतो, कोणी बाई नाहीये आमच्याकडे. आणि क्लीन करतो. पुन्हा एकदा जाऊन बघा तुम्ही. ओ अधीरा, म्हणजे आता तू पण हे करतेस का? म्हणजे अधीरा, तुझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग असेल ना? काय झालं तुझं? अगं काही नाही, मी फक्त सांगितलं, म्हणजे तुला या अशा लाईफस्टाईलची सवय नाहीये. कम ऑन, आता मी तुला एवढी भेटायला आली आणि तू चिडणार आहेस का माझ्यावर? अगं चिडली नाहीये मी तुझ्यावर, पण तू किती काय काय बोलते. ओके ओके, चिल चिल, शांत हो शांत हो. आपण आता बाहेर जाऊ. म्हणजे बघ, आधी शॉपिंग, त्याच्यानंतर सलॉन आणि जॅपनीज रेस्टॉरंट मध्ये लंच करूया. वाव, मी पण येते ना तुमच्यासोबत. हा मम्मा, जाऊ का मी पण?
हो काही प्रॉब्लेम नाहीये, पण सिस्टर्स डे आउट. त्याला काय झालं, मी पण सिस्टर आहे ना, रोहन त्याची सिस्टर. अगं न्या का हिला पण, हे तर घरी बसून डोकं काही नाही. नाही अधिरा, पण मी काय म्हणते, आपण नंतर परत कधीतरी जाऊयात ना. तू चेंज करून घे आधी. चल सुष्मिता, चेंज करायला जा ना पटकन. ओके फाईन. कुठे एवढ्या उन्हाचं निघालायत तुम्ही? अगं काही नाही, जरा कामं होती, बँकेत जायचं होतं. आणि आणि काही नाही, तिथून डॉक्टरांकडे जायचंय. चला जाऊया डॉक्टरांकडे. अगं नंदू, अगं तू कशाला, मी जाईन ना. आणि काही नाही, एवढंच. अच्छा, म्हणजे आता आनंदाची बातमी मिळाली, अपॉइंटमेंट आलं की मगच सांगणार ना? अच्छा, म्हणजे आलं तुझ्यापर्यंत लगेच? अहो आजच्या पेपरात आलंय, फ्रंट पेजची न्यूज आहे. मिस्टर सरपोतदार आता नोकरी शोधतायत. त्यांना 3 छान मोठी झालेली मुलं असताना त्यातली 2 तर कमावती आहेत, पण तरीही स्वतःच्या तब्येतीवर बेतून ते जॉब शोधायला निघालेत. असं नाहीये नंदू. नाही असंच होणार ना बाबा, तुमची तब्येत उत्तम राहावी हीच माझी इच्छा आहे. पण मला प्रामाणिकपणे सांगा, असं दिवसभर काम करणं हे आत्ताच्या कंडिशन मध्ये झेपणार आहे का तुम्हाला? नंदू, अगं त्या बाबतीत मी डॉक्टरांना विचारणार आहे. मुळात मी म्हणते गरज काय आहे बाबा? मी आणि रोहन आहोत ना, काहीतरी कमी पडतंय का आपल्याला? गरज आहे का खरंच इतकी? 1 वर्षापूर्वी बोलला असतात ना, तरी मी इतका वाद घातला नसता. पण गेल्या वर्षभरात बाबा तुमच्या तब्येतीचं जे काही चालू आहे त्यानंतर नाही. हा, एकट्या रोहनवर ताण पडेल का सगळं? अहो एकट्यावर कसं पडेल बाबा, मी आहे ना. तुम्हाला माहितीये का, मी नवीन नोकरी शोधते आता. लग्नाच्या आधी खूप ठिकाणी मी अप्लाय सुद्धा करून झालंय, आणखी चांगल्या पगाराची नोकरी, आणि काही त्यातल्या ठिकाणांवरून रिवर्ट सुद्धा आलेत. मला आठवतंय, तू केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये पण ऍप्लिकेशन केलं होतंस ना? हो ना बाबा, त्यांच्याकडनं आज फोन. एकच मिनिट. हॅलो, स्वानंदी सरपोतदार बोलताय का? अहो मी स्वानंदी सरपोतदार राजवाडे बोलतेय. मी केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून बोलतोय. हो, मी तुमच्या कॉलचीच वाट बघत होते. मॅडम, तुम्ही प्लीज आज तासाभरात इंटरव्ह्यूला येऊ शकाल का? हो हो, मी पोचते, वेळेत पोचते. बाबा आला त्यांच्याकडून फोन. अरे वा, इंटरव्ह्यू साठी बोलवलाय. काय योगायोग आहे ना. नंदू, तू जा, लगेच जा, वेळेमध्ये पोच. आणि हो, डोकं शांत ठेव आणि छान बोल. माझं डोकं शांत ठेवायचं असेल तर तुम्हाला आता लगेच घरी जावं लागेल की नाही? कारण त्याशिवाय मी जाणार नाही, आणि मला वेळेत पोचायचंय. मला घरी जाऊन माझी बॅग पण घ्यायची आहे. जाणार आहात का घरी? हो, पण छान इंटरव्ह्यू होणार आहे तुझा. माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. थँक्यू. घरी जा आता.